नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे. आज मी तुम्हाला ज्येष्ठ गौरी पूजनाची एक अद्भुत आणि पावन कथा सांगणार आहे. ही कथा तुम्ही मनापासून आणि श्रद्धेने ऐकलीत तर आई लक्ष्मीची अपार कृपा तुमच्या घरावर नक्कीच होईल. मित्रांनो, ज्येष्ठ गौरी पूजन ही केवळ परंपरा नाही, तर आई लक्ष्मीचं थेट आवाहन आहे. ही कथा ऐकल्याने दारिद्र्य दूर होतं, घरात सुख शांती, धन समृद्धी आणि मंगलकारक आनंदाचा वास होतो. आजच्या या विशेष प्रसंगी आपण सर्वजण भक्तिभावाने कथा ऐकूया आणि गौराईच्या कृपेचा लाभ घेऊया. चला तर मग मी कथा सांगायला सुरुवात करते. पण त्या अगोदर मित्रांनो, तुम्हाला एक विनंती करते. मी खूप मेहनतीने हा व्हिडिओ बनवला आहे. माझ्या मेहनतीसाठी प्लीज एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा. आणि हो, चॅनलला पण सबस्क्राईब करायचे विसरू नका. चला तर मग मी कथा सांगायला सुरुवात करते. मित्रांनो, एकेकाळी आटपाट नगरात एक गरीब ब्राह्मण आपल्या पत्नी आणि 2 मुलांसह राहत होता. लहानशी मातीची झोपडी, त्यावरचं छप्पर जुना झालेला. दारिद्र्यामुळे घर उजाड झालं होतं. ब्राह्मणाची परिस्थिती अतिशय हालाखीची होती. नगरात इतर कुटुंब आपल्या परीनं सुखात होती, परंतु हा ब्राह्मण केवळ भिक्षा मागून पोट भरत होता. 2 वेळच्या भाकरीचीही भ्रांत पडलेली. पोट भरण्यासाठी त्याला रोज गावात भिक्षा मागावी लागे. तरी देखील कुटुंबाचा दिवस एकमेकांच्या आधाराने कसाबसा जात असे. भाद्रपद महिन्यात गावात गौरी आणण्याची लगबग सुरू झाली. गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी घराघरांत ज्या महालक्ष्मी ज्येष्ठा गौरींचं आगमन होतं त्याची तयारी सुरू झाली. घरोघरी आनंदाचं वातावरण होतं. संध्याकाळी सडा रांगोळ्या घालून सुवासिनी वाद्यांच्या गजरात गौरीच्या मूर्ती घरी आणत होत्या. सगळीकडे मंगलमय उत्साह होता. गावभर आनंदाचे गाणे आणि घंटेचा नाद घुमू लागला. शेजारच्या अंगणात बायका हसत गात गौरीच्या नैवेद्याची तयारी करत होत्या. एखाद्या घरातून शंखनाद होत होता, तर कुठे आरतीचे स्वर कानावर येत होते. हे सगळं पाहून लहान मुलं हरखून गेली. ब्राह्मणाच्या 2 मुलांचे डोळे हे सारे नजारे पाहून चकाकले. ते दोघंही पळत पळत घरी आले. आई, आई, आपल्या घरी सुद्धा गौरी आणूया ना? मुलांनी उतावळेपणाने विचारलं. आईने मुलांना जवळ घेत प्रेमाने सांगितलं, बाळांनो, गौरी आणण्यासारखी गोष्ट नाही रे. गौरी आईची पूजा करावी लागते, नैवेद्यासाठी खिरापत बनवावी लागते. त्यासाठी लागणारं धान्य, पाण्याचा दाणादाण, दुधाचा थेंबही आपल्याकडे उरलेला नाही ना. आपल्या घरात सध्या काहीच शिल्लक नाही. आईचं सांगताना तिचा स्वर हळूहळू भरून आला. पण मुलं हट्ट सोडायला तयार नव्हती. ते ओठ वेंगाळत म्हणाले, सगळ्यांच्या घरी गौरी आई आलीये, आपल्याच घरी नाही. आम्हाला पण गौरी पाहिजे आहे ना? दोघंही निरागस डोळ्यांनी आईकडे बघत राहिली. आईचं हृदय चुरगळलं. तिने हलक्या हाताने त्यांच्या डोक्यावरून हात फिरवला. बरं रे बाळांनो, ती हळू आवाजात म्हणाली, बाबांना जाऊन विचारा. त्यांच्याकडे सांगितलं की ते बाजारातून सामान आणून देतील तर मीही गौरी आणीन. घरची परिस्थिती किती हलाखीची आहे हे ती जाणत होती. तरी मुलांचा निरागस आनंद नकोसा वाटला नाही, म्हणून आईने आशेचा किरण दाखवला. आईकडून आश्वासन मिळताच मुलं लगेच अंगणात बसलेल्या बाबांकडे धावली. दोन्ही चिमुरड्यांनी त्यांना बिलगून आनंदात गोड आवाजात सांगितलं, बाबा, बाबा, चला ना पटकन. आपण बाजारातून गौरीपूजेचं सगळं सामान घेऊन या. आई म्हणालीये, सामान आणलं की ती आपल्या घरी गौरी आणेल. हे शब्द ऐकताच ब्राह्मण सुन्न झाला. त्याने आश्चर्याने मुलांकडे पाहिलं आणि त्यांचा उत्साह आणि निरागस आशा पाहून त्याच्या डोळ्यात पाणी तरळलं. मुलांसमोर त्याने कसंबसं स्वतःला सावरलं, मात्र मनातून तो पूर्ण कोलमडून गेला.
सोन्यासारखी लेकरं असून त्यांच्या एवढ्याशा इच्छेपुढेही मी हतबल ठरलो. तो स्वतःला दोष देऊ लागला. 2 दिवसांपासून मदतीसाठी गावात धडपड केली, पण कोणी धान्याची मूठही उधार दिली नाही. गरिबीपुढे माझं काही चालत नाही हा विचार त्याच्या काळजात घुसला. मुलं त्याच्याकडून उत्तराची अपेक्षा करत उत्सुकतेने उभी होती. ब्राह्मणाने निराशेनं घरभर नजर फिरवली. रिकामे भिंती आणि ओस पडलेला कोठार याशिवाय घरात काहीच नव्हतं. ज्या अल्प थोडीफार धान्याची शिल्लक होती तीही कधीची संपली होती. खिशात दमडी नव्हती. उद्यासाठी काय खावं याचीही भ्रांत होती. सणासाठी लागणारं काही नवं सामान कुठून आणणार? त्याची छाती दुःखाने भरून आली. ना कुणाकडे मागायला जावं तर कोणी देत नाही. आपण मुलांच्या आयुष्यात आनंदाचे 2 क्षणही आणू शकत नाही हे दुःख त्याला असह्य झालं. त्या क्षणी त्याच्या हृदयात काहीतरी तुटल्यासारखं वाटलं. शेवटी दुर्दैवी बापानं मनाशी टोकाचा निर्णय घेतला. यापेक्षा मरून जाणंच बरं, असे निराशेचे विचार त्याला सतावू लागले. मी मेलो तर कदाचित मुलांची दुःख थोडी कमी होतील, त्याने ठरवलं. तो काही एक न सांगता गुपचूप घराबाहेर पडला. देवघरासमोर थरथरत्या हातांनी नमस्कार करत डोळ्यांतून अश्रू ढाळले. हे देवा, माझ्या मुलांना सुखी ठेव. मला माफ कर. आता माझ्या जगण्याला अर्थ नाही. तो विषण्णपणे पुटपुटला आणि देवाला शेवटचा प्रणाम करून बाहेर पडला. संध्याकाळची वेळ होती. लालबुंद मावळत्या सूर्याच्या प्रकाशात तळ्याकाठचं पाणीही रक्तिम लालभोर दिसत होतं. ब्राह्मण वेगाने तळ्याकडे चालत निघाला. डोक्यात विचारांचं वादळ सुरू होतं. आपल्यासारख्या निरुपयोगी बापापेक्षा मुलांना बाप नसलेलंच बरं, तो स्वतःला खात्री पटवत होता. तळ्याच्या पाणीपर्यंत पोहोचेपर्यंत अंधारू लागलं होतं. तिथे एका निर्मनुष्य कोपऱ्यात तो थांबला. ब्राह्मणाने हात जोडले आणि डोळे मिटून घेतले. इथेच जीवन संपवू दे, त्याने ठरवलं. डोळ्यासमोर मुलांचे आणि बायकोचे चेहरे तरळले, पण त्याने हृदय दगड करून पाण्याकडे एक पाऊल टाकलं. तो स्वतःला पाण्यात झोकून देणार इतक्यात अचानक त्याच्या कानावर एक स्त्रीचा हाक आली. बाळा थांब, हे काय करतोयस? ब्राह्मण दचकला. संध्या छायेत त्याला कोणीतरी जवळ येताना दिसलं. एक वयोवृद्ध सवाष्णबाई, कमरेत किंचित वाकलेल्या आणि एका हातात काठी धरलेल्या त्याच्या बाजूला येऊन उभी राहिली. मध्यम उंचीची, अंगावर जुनाट पण स्वच्छ नऊवारी साडी, कपाळभर लावलेल्या कुंकवाचं मोठं तेज आणि हिरव्या बांगड्यांनी चमकलेले हात. चेहऱ्यावर विलक्षण शांत पण करुण भाव. त्या आजीच्या डोळ्यांत अपार माया दाटलेली होती. त्यांना पाहताच ब्राह्मणाच्या व्यथित मनाला एक साक्षात मायेचा ओलावा जाणवला. क्षणभर ब्राह्मण थिजल्यासारखा झाला. त्या अनोळखी आजीबाईंनी प्रेमानं त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि काळजीपूर्वक विचारलं, काय रे बाळा, असा हताश होऊन का बसलास? जीव देण्याइतका काय मोठा प्रसंग आलाय? सांग तर खरं. मायाळू शब्दांनी ब्राह्मणाचे बांध फुटले. तो हमसून रडू लागला. माझं नशीबच फुटकं झालंय, तो उद्वेगाने म्हणाला. घरची हालत खूप वाईट आहे. माझी लेकरं लहान आहेत, पण त्यांना काहीच देऊ शकत नाही मी. आज गावभर सगळे गौरीची पूजा करतायत. माझी निष्पाप पोरं हट्ट धरतायत की आपल्या घरीही गौरी बसवू. पण मी इतका गरीब की नैवेद्यासाठी धान्यदाणाही घरात उरलेला नाही. त्यांच्या निरागस हट्टापुढे माझं काही चालत नाही. हे सगळं पाहण्यापेक्षा मी जगातून निघून गेलो तर बरं नाही का? रडण्यानं त्याचा कंठ आवरेना. माझ्यामुळे त्यांच्या वाट्याला फक्त दुःखच येतंय. तो अश्रूंनी बोलत होता आणि वृद्धेच्या डोळ्यातही पाणी तरळलं. ती मात्र कठोर शब्दात म्हणाली, असं नैराश्याने आयुष्य संपवू नकोस मुला. असा विचार करणंच पाप आहे. तुझ्या लेकरांनी काय गुन्हा केलाय?
त्यांना पोरकं करून जाण्यात काहीही शहाणपण नाही. गरीब असलास तरी तू त्यांचा एकमेव आधार आहेस. तू नसशील तर तुझी लेकरं आणि बायको कुणाकडे पाहतील? ब्राह्मण निशब्द झाला. आजींनी पुढे शांत पण ठाम आवाजात समजावलं. देव सगळ्यांची परीक्षा घेतो, पण कुणालाही उपाशी मारत नाही. अंधारानंतर सूर्य उगवतोच बघ. मग एवढा लवकर धीर का सोडतोयस? देवावर विश्वास ठेव. मुलांनाही बापाची गरज असते. त्यांचे शब्द ऐकून ब्राह्मणाचं ढासळलेलं मन थोडंसं स्थिर झालं. ब्राह्मणाने अश्रू पुसले आणि हतबलतेने विचारले, पण मी करू तरी काय? उद्या गौरी आणायची म्हणतात माझी लेकरं. माझ्याकडे तर काहीच नाही. सगळं फोल ठरतंय माझं. काळजीचं कारण नाही, म्हातारी प्रेमाने म्हणाली. देव मोठा दयाळू आहे. तो काहीतरी मार्ग काढेल. तू असा हार मानू नको. चल, मला तुझ्या घरी घेऊन चल. पाहूया आपल्या प्रयत्नांना देव कशी साथ देतो. क्षणभर ब्राह्मणाला आपल्या कानांवर विश्वास बसला नाही. साधी भोळीभाबरी वाटणारी ही आजीबाई माझी मदत करू म्हणते. पण त्यांच्या चेहऱ्यावर निस्वार्थ ममत्व होतं. ब्राह्मणानं लगेच मान डोलावली. तो विनम्रपणे म्हणाला, या हो आजी, माझ्यासारख्या दुर्दैवीच्या घरी येऊन पावन करा. अंधारलेल्या वाटेवर ब्राह्मण त्या वृद्धेच्या मागे चालू लागला. मार्गभर त्याचं मन हलकं झाल्यासारखं वाटत होतं. रात्रीच्या कारोखातही आता एका आशेचा किरण त्याच्या सोबत आला होता. कदाचित देवानीच या आजीला माझ्या मदतीला पाठवलं आहे, तो मनाशी म्हणाला. थोड्याच वेळात ब्राह्मण आपल्या घरापाशी पोहोचला. त्याने दारातूनच हाक मारली. अगं, ऐकलंस का? पाहुणीबाई आले आहेत. त्याची पत्नी देवासमोर उदासपणे दिवा लावून बसली होती. नवऱ्याची हाक ऐकताच ती बाहेर आली. बाहेर नवऱ्यासोबत एक वृद्ध अनोळखी स्त्री उभी असलेली पाहताच ती गोंधळून गेली. इतक्या रात्री कोण आहे आजीबाई? तिनं आश्चर्याने विचारलं. मला वाटेत भेटल्या, मग घरी घेऊन आलो, ब्राह्मण शांतपणे म्हणाला. आजींच्या चरणांनी आपली दारी पावन झाली आहे. पत्नीने पटकन पाहुण्या आजींचे पायाला हात लावून नमस्कार केला आणि त्यांना घरात आसन दिलं. त्या शांतपणे चटईवर बसल्या. चेहऱ्यावर थकव्याची छटा नव्हती, उलट प्रसन्न स्मित होतं. ब्राह्मणाची पत्नी मात्र मनातून हवालदिल झाली होती. रात्रीच्या जेवणाचं काय? असा प्रश्न तिच्या डोक्यात घोळू लागला. घरी अक्षरशः अन्नाचा दाणा नव्हता. आलेल्या पाहुण्यास उपाशी ठेवण्याचा विचारही तिला असह्य होता. तिने चिंताग्रस्त नजरेने नवऱ्याकडे पाहिलं. ब्राह्मणानं हळूच डोळ्यांनीच काळजी करू नको असा दिलासा दिला. ती स्वयंपाकघरात गेली. रात्रीचं अन्न तरी काय शिजवावं म्हणून तिने धान्याचा मडका उघडून पाहिला आणि ती अवाक झाली. कालपर्यंत रिकामा असलेला तो मातीचा मोठा मडका गच्च भरलेला होता. तिने डोळ्यांवर विश्वास बसत नाही म्हणून डोळे चोळून पुन्हा पाहिलं. होय, तो खरंच धान्याने पूर्ण भरून राहिला होता. गेले कित्येक दिवस ओस पडलेली तिची भाकर साठवणीची भांडी आज काठोकाठ भरली होती. क्षणभर तिला काही सुचेना. आश्चर्याने ती अक्षरशः थरथरू लागली. मग तिने मोठ्या आनंदाने हाक मारली. ऐका हो, जरा इकडे या पहा. तिचा आवाज चढला होता. ब्राह्मणही धावत स्वयंपाकघरात आला. डोळे उघडे ठेवून पाहताच तोही थक्क झाला. अरे देवा! त्याच्या तोंडून उद्गार निघाला. निराशेने काळवंडलेल्या त्याच्या चेहऱ्यावर प्रथमच आश्चर्य आणि आनंदाचा रंग फुलला. हे धान्य अचानक कुठून आलं? हा तर चमत्कार आहे. पत्नीनेही थरथरत्या आवाजात पुटपुटलं. ब्राह्मणाला सगळे खेळ कळून चुकले. हा चमत्कार साधा नाही. त्याने बाहेर आसनावर बसलेल्या आजीकडे नजरेने पाहिलं. त्या शांतपणे देवघराकडे पाहत बसल्या होत्या. जणू हे सगळं त्यांच्या दृष्टीने अगदी सामान्य होतं. ब्राह्मणाचं हृदय आनंदाने भरून आलं. तो उत्साहाने म्हणाला, लवकर या, धान्यापासून काहीतरी शिजवूया. पाहुणीबाईंनी कदाचित उपवास सोडला नसेल. दिवसभर पत्नीच्याही डोक्यात प्रकाश पडला. समाधानाचा निश्वास टाकत तिने चूल पेटवली. इतक्या दिवसांनी भरपूर अन्न शिजवायला मिळणार होतं. तिचे डोळे आनंदाश्रूंनी भरून आले. झपाट्याने तिने ज्वारीच्या पिठाच्या कण्या पाण्यात घालून
पातळ आंबील बनवायला घेतली. थोड्याच वेळात वाफाळता कोमट पेच तयार झाला. लहान मुलंही हातात वाट्या घेऊन आम्हाला दे, आम्हाला दे करत अंगणात धावत आली. थोड्याच वेळात सगळ्यांच्या वाट्या भरल्या गेल्या. ब्राह्मण, त्याची पत्नी, मुलं आणि आजीबाई सगळे जमिनीसरशी मांडी घालून बसले. देवाच्या नावाचा जप करून त्यांनी जेवण सुरू केलं. कित्येक महिन्यांनी त्यांच्या पोटात अन्नाचा पूर्ण घास उतरत होता. त्या कोमट, गोडसर आंबट आंबीलच्या प्रत्येक गोटागणिक त्यांच्या अंगात नवीन शक्ती संचारू लागली. निराश आत्म्यांमध्ये समाधान उतरलं. देवा, अशीच कृपा ठेव. मनोमन ते देवाचा आभार मानू लागले. आजीबाई मंदस्मिताने सगळ्यांकडे मायेने पाहत होत्या. पोटभर जेवल्यानंतर त्या रात्री सारे जण निर्धास्तपणे गाढ झोपले. दीर्घ काळानंतर त्यांच्या जीर्ण झोपडीतही समाधानाचा प्रकाश पसरला होता. पहाटेच्या कोवळ्या किरणांनी डोकावताच ब्राह्मण जागा झाला. त्याच्या चेहऱ्यावर आता चिंतेऐवजी आशेचा उजेड पसरलेला होता. आज गौरी आवाहनाचा दिवस. काल देवाने इतकी कृपा केली, कदाचित आज मुलांची इच्छा पूर्ण होईल अशी चिन्हे त्याला दिसू लागली. तेवढ्यात त्याला अंगणातून आजीबाईंचा परिचित आवाज ऐकू आला. बाळा, जरा बाहेर ये. ब्राह्मण तत्परतेने अंगणात गेला. आजीबाई आकाशाकडे तोंड करून डोळे मिटून काहीतरी पुटपुटत उभ्या होत्या. जणू प्रार्थना करत होत्या. ब्राह्मणाने त्यांच्या पायांशी नमस्कार घातला. तो विनयानं म्हणाला, आजी, काही काम असेल तर सांगा. आजीबाई प्रेमळ नजरेने त्याच्याकडे पाहात हसून म्हणाल्या, मला आंघोळ घालायला सांग बायकोला. ब्राह्मणानं ताबडतोब घरात जाऊन पत्नीला हाक मारली. अगं, ऐकलंस का? आजीबाईंची स्नानासाठी सोय करून दे. पत्नीने हो येते म्हणत चुलीवरून गरम पाणी उतरवले. अंगणात तिने पाट मांडला. तांब्याभर पाणी आजींच्या जवळ ठेवून आदराने त्यांचे अंग हलक्या हातांनी धुवून काढले. घरात जरी अर्धपोटी संकट असलं तरी पाहुणचारात कमतरता नको म्हणून ती तनमनाने सेवा करत होती. आजीबाईंच्या चेहऱ्यावर मात्र मनशांतीचे भाव होते. ब्राह्मण एकीकडे विचारमग्न झाला. कालपासून घरात घडणाऱ्या चमत्कारांची मालिकाच सुरू होती. आधी जीव वाचला, मग धान्य वाढलं. ही आजी कुणी साधीसुधी नाही अशी त्याची खात्री पटत चालली. अंघोळ आटोपल्यावर आजीबाई देवाजवळ आसन घालून बसल्या. ब्राह्मण त्यांच्याजवळ उभा होता. तेवढ्यात आजीने हाक दिली, बाळा, आज देवासाठी नैवेद्य कर. घावन आणि गोड घाटलं बनव. त्यांना आपली आज्ञा पाळली जाईल याची खात्री होती. पुढे सक्त ताकीद देत म्हणाल्या, आणि लक्षात ठेव, आपल्याकडे काही नाही असा कंटाळा किंवा रडगाणं गाऊ नकोस. आजींचा आदेश ऐकून ब्राह्मण सावरून बसला. घावन म्हणजे तांदळाच्या पिठाचे पातळ लाह्या आणि घाटलं म्हणजे नारळाच्या दुधात गूळ घालून केलेला गोड शिरा हे त्याच्या लक्षात आलं. पण कालपर्यंत ज्याच्या घरी अन्न नव्हतं तिथे आज इतक्या पक्वान्नांचा नैवेद्य कसा करणार? मग त्यालाच आठवलं, कालच तर दिव्याने धान्य दिलं, मग बाकी नक्कीच जुळून येईल. विश्वासाने त्याने मान डोलावली. जशी आज्ञा आजी, तो म्हणाला. ब्राह्मण अंगावर उपरणे टाकून उजारताच भिक्षेसाठी गावात बाहेर पडला. गावातल्या प्रत्येक दाराशी तो भिक्षांदेही अशी विनवणी करत होता. आश्चर्याची गोष्ट, ज्या ज्या घराकडे तो गेला तेथे साऱ्यांनी उदारपणे त्याच्या वाट्याला भरभरून दान दिलं. एरवी 1 कण ज्वारी देणारे सुद्धा आज मूठभर तांदूळ, डाळ, साखर त्याच्या भिक्षापात्रात टाकू लागले. कोणीतरी मूठभर हरभरे तर कुणी नारळ व केळी दिली. विशेष म्हणजे त्याला गुळाचे अखंड वाटे मिळाले. अर्ध्या दिवसातच त्याच्या फाटक्या झोळीत अन्नधान्य, गूळ, फळं इस्ततः ओसंडून वाहू लागली. इतकी भिक्षा त्याला कधीच मिळाली नव्हती. हा चमत्कारच होता. ब्राह्मण आश्चर्यचकित झाला. अंतःकरणात त्या विचित्र वृद्धेच्या प्रती अपार कृतज्ञता दाटली. तो कष्टभर डोळे मिटून देवाचेही आभार मानू लागला. हाती धान्य गोळ भरून घेऊन ब्राह्मण घरी परतला. दारात नवऱ्याच्या हातातील एवढा सारा पसारा पाहताच
पत्नीचा चेहरा आश्चर्याने उजळला. "इतकं सगळं कुठून मिळालं?" तिनं विचारलं. "देवाची कृपा." ब्राह्मण हसला. पत्नीने पटकन सामान घेऊन स्वयंपाकाला सुरुवात केली. काही वेळातच स्वयंपाकघरातून घावन घाटल्याचा खमंग सुगंध दरवळू लागला. घावनांसाठी तांदळाचे पातळ पीठ भिजवून तिने तव्यावर हलके हलके घावन थापले आणि बाजूला नारळाच्या दुधात गूळ मिसळून मधुर घाटल्याचा शिरा शिजवला. लहान मुलांनी डोकावून पाहिलं तेव्हा त्यांच्या डोळ्यात आनंद चमकला. "आई, आज पण काहीतरी छान खायला मिळणार." ते उत्साहित होऊन टाळ्या वाजवू लागले. देवासमोर घावन घाटल्याचा नैवेद्य ठेवून ब्राह्मण कुटुंबाने मनोभावे पूजा केली. प्रसाद घेतला आणि सगळ्यांनी पुन्हा एकवार पोटभर भोजन केलं. त्या दिवशीही त्यांच्या घरात तृप्ती नांदली. दुपारची वेळ झाली तसे ब्राह्मण अंगणातील झाडाखाली विसावला. कालच्या अतोनात मानसिक थकव्याने आणि आजच्या अचानक मिळालेल्या आनंद धक्क्याने शरीर शांत झाले होते. तेवढ्यात अंगणातून आजीबाईनं हाक मारली. "बाळा, ऐकतोस ना? उद्याच्या जेवणासाठी गोडधोड खीर कर." "खीर?" ब्राह्मण थोडा घाबरला. खीरसाठी दुधाची गरज होती आणि त्यांच्या घरात दूध नव्हतं. चिंतेनं तो म्हणाला, "आजी, दूध कुठून आणू?" आजीबाई मनमुराद हसल्या. "अरे, एवढ्यावरच अडलास?" त्यांच्या हास्यात आश्वासक सूर होता. "ते माझ्यावर सोड. आता असं कर, दूध हवं असेल तर अंगणात जेवढे खुंट हवे तेवढे खुंटपेधे रोवून ठेव. संध्याकाळी शुभमुहूर्तावर गाई म्हशींची नावं घेऊन जोरात हाका मार. मग बघ तुझा गोठा गाई म्हशींनी भरतो का नाही." क्षणभर ब्राह्मणाला आपल्या कानांवर विश्वास बसेना. हाका मारल्यावर गाई म्हशी येतील हे काही स्वप्न तर नव्हे. पण गेले 2 दिवस जे अनुभवलं होतं त्यानंतर आता काहीही अशक्य वाटत नव्हतं. त्याने कृतज्ञतापूर्वक आजींच्या पाया पडण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी प्रेमाने थांबवलं. "मी सांगते तसं कर. माझ्यावर विश्वास ठेव आणि तयारीला लाग," त्या म्हणाल्या. "हो आजी, अगदी तसंच करतो," ब्राह्मण ठामपणे म्हणाला. त्याने ताबडतोब कामाला सुरुवात केली. गावातल्या लोकांकडून मोकळे खांब, दावण्या आणि दोर गोळा केले. शेजाऱ्याने जुने लाकडी खुंट आणून दिले. लहान मुलांनीही मदतीला धाव घेतली. सगळ्या घरच्यांसाठी हा नवीन खेळच होता, अंगणात गोठा बनवायचा. मुलांनी हसत खेळत अंगणात माती सारून सपाट केली. दुपारपर्यंत अंगणात 5-6 दावण्या बांधून झाल्या. संध्याकाळ जवळ येऊ लागली तसे ब्राह्मणाचं हृदय थरथर करू लागलं. आजीबाई म्हणाल्याप्रमाणे गोरज मुहूर्ताची वेळ झाली होती. आकाशातला सूर्य कलत चालला होता. सोनेरी प्रकाश मंदावू लागला. ब्राह्मणाने अंगणात सडा संमार्जन करून तुळशीपुढे उदबत्ती लावली. त्याच्या मनात प्रार्थना उमटली, "हे गौरी माता, आमच्या घराला तुझी कृपा होऊ दे." आजीबाई अंगणात येऊन उभ्या राहिल्या. त्यांनी सूचक नजरेने ब्राह्मणाकडे पाहिलं. ब्राह्मणाने गळा साफ करून दार उघडं ठेवलं. तो अंगणाबाहेर रस्त्याकडे तोंड करून दोन्ही हात कपाळाशी कपाळासारखे करून जोरात हाका मारू लागला. "ये हो पवित्र गौमाता, ये म्हशीमाई, या आमच्या अंगणात. तुमच्यासाठी दावण्यात तयार आहेत." त्या शांत सायंवेली ब्राह्मणाचा आर्त आवाज दूरवर पसरला. सुरुवातीला काही क्षण संपूर्ण परिसर निर्जन भासला. ब्राह्मण परिवार श्वास रोखून उभा होतं. लहान मुलं उत्सुकतेने बाहेर डोकावत होती. काय चमत्कार होणार कोण जाणे. आणि पाहता पाहता चमत्कार घडला. दूर कुठेतरी घंटानाद झाला. जनावरांच्या गळ्यातल्या घंटा आपसूक वाजू लागल्या. रस्त्याच्या कडेने धुळीचे लोट उठले आणि काही क्षणात एकामागोमाग एक गाय आणि म्हशी धावत्या येऊ लागल्या. त्यांच्या मागोमाग त्यांच्या वासरांचा देखील लहान कळप धावत आला. गाय म्हशींच्या घुंगरांचा नाद वातावरणात घुमू लागला. "या या पवित्र गौमाता, आमच्या अंगणात या." ब्राह्मण आनंदाने हाताने त्यांना अंगणाचा रस्ता दाखवू लागला. आश्चर्याची गोष्ट, त्या सगळ्या गाय म्हशी थेट त्याच्या दरवाजासमोर येऊन थांबल्या.
जणू अदृश्य शक्तीने त्या बोलावल्या गेल्या होत्या. 1, 2 नव्हे तर तब्बल 8 जनावरं त्यांच्या दारी उभी राहिली. प्रत्येक बांधलेल्या दावणीला एखादी गाय किंवा म्हैस जाऊन उभी राहिली. जणू साक्षात कामधेनूच त्यांच्या दारी आल्या. इतक्या नियमितपणे त्या आपापल्या जागी उभ्या राहिल्या की जणू पूर्वापार याच अंगणात राहत होत्या. ब्राह्मण कुटुंब अचंब्यात पडलं. त्यांच्या अंगणात इतक्या गायी आणि म्हशी एकाच वेळी उभ्या असल्याचं स्वप्नातही पाहिलं नव्हतं. मुलांनी तर आनंदाने उड्या मारायला सुरुवात केली. ब्राह्मणाच्या डोळ्यात श्रद्धेचे भाव चमकले. त्याने पटकन एका हातात पातेलं आणि दुसऱ्या हातात दूध काढायचा पेला घेतला. प्रसन्न मनाने तो शांत उभी असलेल्या गायीपाशी गेला आणि तिच्या कासेला हात लावला. गाय प्रेमाने हंबरण्याचा सूर करू लागली. ब्राह्मणाने भांडे धरून दूध काढायला सुरुवात केली. गायीच्या सडपातळ स्तनांमधून शुभ्र गोदुग्धाच्या धारांनी धाराधार भांडे भरू लागलं. स्वच्छ आणि गोड दूध काही क्षणातच घागरींना ओतप्रोत भरून वाहू लागलं. ब्राह्मणाच्या चेहऱ्यावर समाधान ओसंडून वाहत होतं. हे दृश्य पाहून त्याची पत्नी तुळशीसमोर हात जोडून उभी राहिली. इतकं दूध त्यांच्या घरात कधी पाहिलं नव्हतं. त्या संध्याकाळपर्यंत ब्राह्मणाने सर्व गाई म्हशींचं दूध काढून घेतलं. घागरी, हंडे, सगळे भांडे दुधाने भरून गेले. सायंकाळच्या आकाशात चंद्र उगवू लागला आणि त्यांच्या अंगणात ताज्या दुधाचा सुखद गंध दरवळला. आजीबाई एक शुभ्र कपिला गायीजवळ उभ्या राहून तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत होत्या. दुसऱ्या दिवशी सकाळी पत्नीने ताज्या दुधाची खमंग खीर शिजवली. सुगंधी वेलदोडे आणि केशर घालून खीरचा थाळीवजा भंडा उकळू लागला. खीर शिजत असताना मुलं भोवती घोटाळत होती. आई, खीर कधी मिळणार? अशी उत्सुक विचारणा ते वारंवार करत होते. ब्राह्मणानेही त्या दिवशी अंघोळ करून स्वच्छ वस्त्र परिधान केलं. आज त्यांच्या घरी जणू दिवाळीचा उत्सव होता. घरात स्वतः देवी गौरीचे आगमन झाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यांवर झळकत होता. मस्तपैकी खीर शिजली आणि तयार झाली. सोन्यासारख्या रंगाच्या त्या खीरीचा नैवेद्य त्यांनी सायंकाळी देवाला अर्पण केला. सर्वांनी प्रेमाने गोड खीर तृप्त मनाने प्रसाद म्हणून चाखली. संध्याकाळ होत आली तसं आजीबाई ब्राह्मणाला म्हणाल्या, बाळा, मला आता पोस्ती कर. 3 दिवसाच्या चमत्कारांनी घर भरून गेलं होतं. त्या जाणार म्हटल्यावर ब्राह्मण हबकला. तो व्याकुळ होऊन हात जोडून म्हणाला, आजी, तुमच्या कृपेनं आमच्या घराला सगळं प्राप्त झालं. तुम्ही गेलात की हे सुख नाहीसं होईल अशी मला भीती वाटते. तुम्हाला निरोप कसा देऊ मी? अजून काही दिवस तरी थांबा ना आमच्याकडे. तुमच्या पायगुणांनी आमच्या दारात सुखसंपदा नांदू लागली आहे. तुम्ही गेलात तर आम्ही पुन्हा रिकाम्याचे रिकामं होऊन जाऊ. तो कातर स्वरात बोलत असताना मुलंही आजींच्या पाया बिलगली होती. त्यांच्याही डोळ्यात अश्रू तरळले. त्या सगळ्यांचा भाव पाहून आजीबाई कोमल हसल्या. त्या शांतपणे म्हणाल्या, घाबरू नकोस रे बाळा. माझ्या आशीर्वादाने तुला काहीही कमी पडणार नाही. आणि माहितीये का, ज्येष्ठा गौरी म्हणतात ना, ती देवी मीच आहे. इतकं म्हणताच त्या वृद्धेच्या अंगावर अलौकिक प्रकाश झळकला. आजूबाजूचा आसमंतही त्या तेजाने उजळून निघाला. देवीच्या तेजस्वी रूपामुळे ब्राह्मण थरथरू लागला. त्याच्या लक्षात आलं की आपल्या दारात 3 दिवसांपासून बसलेली साधी आजी म्हणजे साक्षात महालक्ष्मीच अवतरली आहे. तो भरलेल्या डोळ्यांनी देवीच्या चरणांवर कोसळला. त्याच्या मागोमाग पत्नी आणि मुलांनीही जमिनीवर मस्तक टेकलं. देवीने प्रेमाने हात वर करून त्यांच्या डोक्यावर आशीष ठेवला. बाळा, आता माझं सन्मानाने विसर्जन कर. ती सौम्य हसत म्हणाली, ज्या कृपेने तुझं घर भरलंय तीच कृपा सतत राहावी म्हणून तुला एक वरदान देते. ब्राह्मणाने नतमस्तक होत कृतज्ञ स्वरात विनंती केली, देवी माता, तुमच्या कृपेमुळे आम्हाला सर्व काही लाभलं.
हे दिलेलं असंच वाढत राहो आणि काहीही कमी होऊ नये असा काही उपाय सांगून जा. देवी गौरी प्रसन्न झाली. तिने आपल्या हातातील पिशवीतून थोडीशी चमचमीत वाळू काढली आणि ब्राह्मणाच्या उंजळीमध्ये टाकली. ही दिव्य वाळू मी तुला देते, ती म्हणाली. घरभर सगळ्या भांड्यांमध्ये, माड्यात, पाटीत आणि गोठ्यात चिमूटभर शिंपडून टाक. त्यामुळे तुझ्या घरातलं कुठलंही धनधान्य कधीही कमी पडणार नाही. ब्राह्मणाने अश्रूंनी डबडबलेल्या डोळ्यांनी तुमचे उपकार कधीही विसरणार नाही असं म्हणून देवीच्या चरणांवर मस्तक ठेवलं. यानंतर ब्राह्मणाने पाणी, अगरबत्ती घेऊन विधिवत देवीची पूजा केली. कपाळाला गंध लावलं, चरणांवर अक्षता वाहिल्या आणि भावपूर्ण आरती ओवळली. देवीचं रूप उत्तरोत्तर तेजस्वी होत होतं. घरभर एक शुभ्र प्रकाश भरून आला होता. पूजा संपल्यावर देवीने चरणाशी ठेवलेली प्रसादाची वाळू त्याला दिली. ब्राह्मणाने तत्परतेने तसेच घरभर, कोठारात, भांड्यात, पेटाऱ्या तिजोरीत, गोठ्यात सगळीकडे ती वाळू शिंपडली. जिथे ती पडली तिथे प्रत्येक ठिकाणी सोनेरी कण चमकले. घरचं प्रत्येक भांडार देवीच्या आशीर्वादाने क्षणातच समृद्धींनी भरलं गेलं. देवीने समाधानी नजरेने हे दृश्य पाहिलं आणि शेवटी वरदानाचा उपसंहार केला. आता माझ्या व्रताची कहाणी लक्षात ठेव. पुढच्या वेळेस दरवर्षी भाद्रपद महिन्यात ज्येष्ठा गौरीचं आवाहन करावं. तळ्याच्या काठी जाऊन 2 गोटे आणावेत. त्यांना ऊन पाण्यानं स्वच्छ धुवून घरी ज्येष्ठा गौरी आणि कनिष्ठा गौरी म्हणून स्थापना करावी. पहिल्या दिवशी घावन घाटल्याचा गोड नैवेद्य देवीला दाखवावा. दुसऱ्या दिवशी खीर पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा. तिसऱ्या दिवशी गौरीला निरोप देण्याची तयारी करावी. एखादी सुवासिनीला घरी बोलवावं. तिची ओटी भरून तिला जेवू घालावं. सायंकाळी सर्व स्त्रियांनी हळदकुंकू वाहून गौरीचं विसर्जन करावं. जो कोणी हा विधी भक्तिभावाने करून मला तृप्त करील त्याला अक्षय सुख आणि संपत्ती लाभेल. ज्येष्ठा गौरीच्या कृपेने त्या गरीब ब्राह्मणाच्या आयुष्यातलं सगळं दुःख अंत झालं आणि त्याच्या घरात सतत सुखसमृद्धी नांदू लागली. ही 60 उत्तरांची कहाणी. 5 उत्तरी देवाच्या दारी, गाईच्या गोठी, पिंपळाच्या पारी, सुफळ संपूर्ण. तर मित्रमंडळी, ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा बरं. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्या बेल आयकॉनवर क्लिक पण करा. सोबतच कमेंटमध्ये जय आई लक्ष्मी, जय आई गौरी नक्की लिहा. चला तर मग मी इथेच थांबते. धन्यवाद.